विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांनी आता यू-टर्न घेतलाय। अभिजित पाटील यांनी आधी भाजप विरोधी भूमिका घेतली, आता पाठिंबा दिलाय। कारखाना वाचवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिलाय असं अभिजित पाटील यांनी। भाजपमध्ये पक्षप्रवेश करून मी माझी रस्ते का बंद करू? राजकीय सुडापोटी कारवाई झाल्याचा आरोप करणाऱ्या अभिजित पाटलांनी भाजपला पाठिंबा देऊन आता यू-टर्न घेतलाय। कारखाना अडचणीत आणावा अशी भूमिका या ठिकाणी घेतल्यासारखं वाटते। किती कोटीचं कारखान्यावर कर्ज होतं? साधारण जुन्या संचालक मंडळांनी, आम्ही निवडून आल्यापासून 1 रुपया कर्ज घेतलं नाही। जुन्या सगळ्या संचालकांनी जे कर्ज घेतलं होतं आणि थकवलं होतं, राज्य सहकारी बँकेचं आता 430 कोटीपेक्षा जास्त काहीतरी कर्ज आहे आणि त्याच्यासाठी कारवाई झाली। व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी हे आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत। आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे त्याला सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल अशा आशा आहे। सर्व बाजूंनी त्यांना त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला तर मी काही त्यांना दोष देणार नाही। पण जे राज्यकर्ते आहेत ते कोणत्या तोखाला जातात त्याचं हे उत्तम उदाहरण विठ्ठल सरकारची ताकद करताना पंढरपुरी आहे। कारखाना वाचवण्यासाठी मी भाजपला पाठिंबा देतो। शक्य आहे, कारण माझं काही त्यांचं बोलणं झालं नाही, पण हे होऊ शकतं। कोण काय बोललं याला मला माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टीने विकसित भारताच्या संकल्पाकरता आम्ही लहान लहान लोकांशी बोलतो आहे, मोठ्या लोकांशी बोलतो आहे, सर्वच उद्योगपत्यांशी बोलतो आहे आणि आम्हाला यश येत आहे की मोदीजींच्या विकसित भारताकरता अनेक लोक समर्थन करत आहे। अभिजित पाटीलजी सुद्धा मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला येणाऱ्या काळात जो आमचा वचननामा आहे त्या वचननामा पूर्ती करता मोदीजींच्या निवडणुकीमध्ये साथ देतील मला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।